नमस्कार, मैं पूजा साजनानी आप सभी दर्शकों का पीसीआर न्यूज में हार्दिक स्वागत करती हूँ। आरपीआई के राष्ट्रीय अध्यक्ष आठवले के नेतृत्व में उल्लासनगर आरपीआई के जिला अध्यक्ष श्री नाना बागुल जी के चुनाव तैयारियां के उपलक्ष्य में टाउन हॉल में पदाधिकारी कार्यकर्ता महत्वपूर्ण बैठक आयोजन किया गया, जहां पर चर्चा के साथ सभी को मार्गदर्शन दिया गया। मीटिंग में पदाधिकारी कार्यकर्ता हजारों संख्या से उपस्थित रहे। चुनाव की अहम बैठक संपन्न हुई। आइए देखते हैं। पक्ष कमीत कमी 15 जागा आम्ही आमची ज्या ज्या पक्षांशी अलायन्स आहे, शिवसेना असेल, बीजेपी असेल, यांच्यासोबत अजून बैठक झालेली नाही। त्याच्यामुळे आता जागा जाहीर करणं संयुक्तिक होणार नाही। आमची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये चर्चेअंती ते ठरेल। आता जागा किती लढतो काय ते बोलणं संयुक्तिक करणार नाही। निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं जाणार, काय मुद्दे जास्त नाही, स्थानिक महानगरपालिकेची निवडणूक आहे। गटार, पाणी, मीटर ह्या सगळ्या स्थानिक समस्या आहेत। त्या समस्या संदर्भामध्ये तर बोलणारच, परंतु पक्षानं आतापर्यंत जे जे काही काम केलंय त्या कामाच्या संदर्भामध्ये जनतेला माहिती देऊन भविष्यात आम्ही काय काम करणार ते सांगून निवडणुकीमध्ये आम्ही प्रचाराचा आमचे ते मुद्दे असतील। सगळ्याच लढू ना, 79 जागा ज्या असतील, 78 79 त्या सर्व जागा लढू। बाळा, आता एक तर मुद्दा असा आहे की आम्ही बसून ठरवलेलं आहे आमच्या निवडून येणाऱ्या प्रमुख जागा किती आहेत, त्या संदर्भामध्ये आताच उहापोह करणं संयुक्तिक नाही। आम्ही योग्य वेळ आल्यावर, अजून 2-3 महिने निवडणूक लांबणीवर आहे, निवडणूक जशी जशी जवळ येईल तसे तसे त्या पद्धतीनं आम्ही आमची भूमिका, जागा किती लढवणार, कुठल्या कुठल्या प्रमुख जागा असतील, ह्या सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगितले जाते। निवडणुकापूर्वी पहिली बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सगळ्यात जास्त कार्यकर्ते आहेत, महिला वर्ग आहे, संपूर्ण हॉल भरले। कार्यकर्त्याबद्दल काय अपेक्षा आहे, त्याच्याबद्दल काय?
उल्हासनगर शहरामध्ये माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता बहुसंख्य आहे. या शहरामध्ये मागासवर्गीय नागरिकांचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जोडलेला कार्यकर्ता भरपूर आहे. आज तुम्ही बघितलं, हा हॉल खचाखच भरलेला होता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. नाना बागुल रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे. कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत प्रत्येकाची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील नानांच्या नेतृत्वाखाली, आणि म्हणून त्या अपेक्षेनं कार्यकर्ता उत्साहपूर्ण सहभागी होत आहे. अनेकदा असं पाहिलं गेलेलं की फक्त एकाच समाजाचे कार्यकर्ते किंवा जोडले जातात, परंतु नाही आता हा या शहरामध्ये दुसऱ्या समाजाचे तरुण वर्ग हा जास्तीत जास्त प्रमाणात विविध पक्षामध्ये सामील झालेला आहे. त्याबद्दल काय सांगू? नाही आता काय सांगू, ते तो रिझल्टच दिसतोय ना. मी काय सांगू अजून. पक्षामध्ये इतर समाजाचे कार्यकर्ते, आज तुम्ही बैठकीमध्ये बघितलं, पंजाबी बांधव आहेत, ओबीसी बांधव आहेत, सर्व समावेशक. आता पुढच्या बैठकीला कमीत कमी 8-10 सिंधी बांधव जे प्रमुख आहेत, माजी नगरसेवक असतील, ते सुद्धा डॉक्टर आहेत, अशी लोक पक्षामध्ये सहभागी होत आहेत. आता आपण सर्व पत्रकारांनी बघितलं, या ठिकाणी विविध समाजाची लोक उत्स्फूर्तपणे आमच्या पक्षामध्ये सहभागी होत आहेत. त्याच्यामुळे तो रिझल्ट तुम्हाला दिसतोय. मी बोलणं काय संयुक्तिक नाही. मागील निवडणुकीमध्ये आपण 2 जिल्ह्याच्या शिवसेनेच्या तिजोऱ्या लढत होते. यंदा आधी आम्ही 2 आपल्या घरामध्ये. आता तुम्ही निवडणुकीचाच परत प्रश्न विचारताय. मी तुम्हाला विनंती करतो, मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमधनं मी सुद्धा शिवसेनेत गेलो होतो. शहराला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परिस्थिती काय झाली होती. परिस्थितीनुसार मी शिवसेनेत गेलो होतो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करतानाच मी पत्रकारांसमोर जाहीर केलं होतं की मी शरीरानं शिवसेनेत चाललोय. मी विचारानं रिपब्लिकन चळवळी सोबत आहे. आणि तुम्हाला दिसलंय की कशा पद्धतीने मी परत पक्षामध्ये, रामदासजी आठवले साहेबांनी आदेश दिला म्हणून पक्षामध्ये एंट्री केली. आणि शिवसेनेत जरी होतो तरी शिवसेना, बीजेपी आणि रिपब्लिकन पक्ष या तिघांची युती होती आणि आजही युती आहे. युतीमधल्याच पक्षासोबत मी गेलो होतो आणि युतीमधल्याच पक्षामध्ये आहे. 2 नगरसेवक पदासाठी उभे राहतील का 3 राहतील हे वेळ ठरवेल.